गॅस खरेदीसाठी अमेरिकेसोबत केलेल्या कराराचाही त्यांनी उल्लेख केला. दिल्लीतील लाल किल्ला कारस्फोटाच्या अलीकडील घटनेशी संबंधित संवेदनशील वृत्तांच्या आणि मजकुराच्या प्रसारणाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खासगी उपग्रह वृत्तवाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही वृत्तवाहिन्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात सहभागी असलेल्या कथित व्यक्तींशी संबंधित बातम्या आणि मजकूर प्रसारित करत असताना त्यांच्या हिंसाचाराच्या कृत्यांना समर्थन देत असून स्फोटक पदार्थ कशाप्रकारे बनवायचे याबद्दल माहिती प्रसारित करत आहेत, असं निदर्शनाला आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. अशा प्रसारणांमुळे अनवधानानं हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकतं आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगत अशा बाबींसंदर्भात वृत्तांकन करताना सर्वोच्च पातळीचा विवेक आणि संवेदनशीलता वापरावी, अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केल्या आहेत. प्रसारकांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियमन कायदा 1995 अंतर्गत कार्यक्रम आणि जाहिरात संहितेचं काटेकोरपणे पालन करावं. नियमानुसार कोणत्याही कार्यक्रमात अश्लील, बदनामीकारक, जाणून बुजून असत्य किंवा राष्ट्राच्या अखंडतेवर परिणाम करणारं काहीही प्रसारित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.